नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 6 मेच्या भागामध्ये मित्रांनो आता ज्योतिराव नगरला जायच्या तयारीत असतात आणि तेव्हा आता सावित्रीमाई त्यांना गाठोडं बांधून देत असते आणि म्हणते, कसं जाणार आहात? टांग्याने जर जाणार असाल ना तर थांबत थांबत जा आणि लाडू करून देते ते खात खात जा आणि किती दिवस राहणार, कधी येणार ते सांगून ठेवा, नाहीतर मग दादा मला विचारत राहतील. आणि असं ती बोलत असते तर तेव्हा ज्योतिराव त्यांच्या जवळ जातात आणि म्हणतात, चिठ्ठी पाठवतो ना, तू लिहिली तशी? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, काय अहो कोणी ऐकेल की? तेव्हा ज्योतिराव थोडंसं हसतात आणि म्हणतात, फार सुंदर मजकूर लिहिला होतास. आणि त्यामध्ये ती शेवटची कविता, जैसा मकरंद कळिकला, वा, असं म्हणून ते तारीफ करतात आणि म्हणतात, सावित्री तुला लिहायला शिकवलं आणि तू कविता केलीस, एक पाऊल तू पुढं टाकलंस, छान. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, मी एक पाऊल पुढं टाकले, पण तुम्ही तुमचं एक पाऊल आधी मागे घ्या बरं. काय त्या फादर जॉनला भेटायला जायचं नाही? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, काय नाही ग सावित्री, त्यामध्ये तू उगीच तर्कवितर्क लावू नको, काय म्हणतात ते तरी बघतो. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, ठीक आहे, पण जर काही बोलले तर निमूटपणे ऐकून घ्या आणि काही वाकडं तिकडं बोलले तर उगीच वाद घालत बसू नका आणि काही महत्त्वाचं बोलले तर सांगा की विचार करून सांगतो म्हणून. तर तेव्हा आता ज्योतिराव सावित्रीमाईच्या एकदम समोर जातात आणि हात जोडून म्हणतात, जी, हा मकरंद पूर्णपणे कळीच्या ताब्यात आहे. तर तेव्हा सावित्रीमाई तर लाजतेच. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, तू म्हणालीस अगदी तसं वागतो. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, चला तुम्ही आवरा, मी जाते. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, निर्धास्त राहा. आणि त्यानंतर आता सावित्रीमाई इकडं बाहेर येते. तर तेव्हा सगुणाव तिला विचारते, काय ग आवरलं का त्याचं? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, आवरतायत आणि तुम्ही बी जाताय ना मग फादर जॉनकडं त्यांच्यासोबत? तर तेव्हा सगुणाव म्हणते, होय की. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, तिथंच थांबा बरं का, आणि बोलणं झालं की लागलीच घरी निघून या. तेव्हा सगुणाव म्हणते, अगं होय, मी काय आज ओळखते का जॉन साहेबांना? तू काळजी नको करूस, तू जा कामाला. असं सांगितल्यानंतर आता सावित्रीमाई कामाला निघून जाते. आणि इकडे स्वयंपाकघरामध्ये येऊन सासूबाईंना विचारते, काय करायचंय का सासूबाई? तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, ज्योती आहे का गेला? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, आहेत, निघालेत. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अगं त्यो निघत असेल तरी बी आपण थांबवावं, प्रेमानं गोड बोलवून बसवावं की घरात, का त्यो जातो म्हटल्यानंतर लगेच खुंटीवरची पगडी काढून हातात द्यावी? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, माझं ऐकत नाहीत, काय करू? तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, वय ग, पण अगं दिवस कसले आहेत? त्यो गंगाधर पंत तर डूक धरून बसला असणार. आता ज्योतीला एक कळत नाही, पण तुला समजायला हवं ना. अगं या वयात रग असती, काय होतंय म्हणून निर्धास्त बाहेर पडतात, पण इथं आपल्या जीवाला घोर लागतो ना व. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, बरं बरं सांगते म्या. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, बरं, कधी नव्हे ते ज्योतीनं तहान लाडू आणि भूक लाडू मागितल्यात, बनवायला घे बस. असं सांगितल्यानंतर सावित्रीमाई लगेचच खाली बसते. तर मित्रांनो तेव्हा ता ज्योतिरावांच्या आईच्या जीवाला तर घोर लागलेला असतो आणि ती म्हणते, सावित्री, फादर जॉन काय म्हणणार आहेत कुणास ठाव? तिवार झाल्यापासून समद्यांच्या नजरेत खूपतोय ज्योती, काय होणार आहे कुणास ठाऊक, असं म्हणून ती खूप काळजी करत असते. तिला ज्योतिरावांची खूप चिंता वाटत असते. आणि इकडे बाहेर सुद्धा दादांची अगदी तीच अवस्था झालेली असते. दादा सगुणावला विचारतात, सगुणा, ते फादर जॉनकडं जायलाच पाहिजे का? तर तेव्हा सगुणाव म्हणते, हाय का दादा, आता इतकी वर्ष झालं त्यांच्याकडं काम करते, आता नाही म्हणू शकते का त्यांना मी? आणि तू काळजी नको ना करू, मी हाय ना ज्योती बरोबर. तर तेव्हा दादा म्हणतात, तसं नाही ग, अगं कवाच निरोप नाही आणि आत्ता कुठं न्यायनिवाडा झाला नाही तवर का बोलवून आलं. माझा ज्योती तडफदार आहे म्हणून काळजी वाटते या. तर इकडे आतमध्ये आता सावित्रीमाई ज्योतिरावांच्या आईंना समजावून सांगू लागते. म्हणते, सासूबाई एवढं काळजी करू नका, कौतिक करायला बोलवलं असेल. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, तुझा असेल विश्वास पण माझा नाही. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, हा आता निवाड्याच्या वेळेला नाही आले ते, नसल त्यांच्या हातात, पण यांनी गोऱ्या शिपायांना मारलो होतं तवा तवा कुठं काय केलं त्यांनी, समजून घेतलंच की. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, तू काय पण म्हण, ज्योती घराबाहेर पडला ना की माझ्या अंगावरती काटा येतो, नाहीतर बाई तूच जबाबदारी घे त्या फादर का बहादरची. तर ते ऐकल्यानंतर सावित्रीमाई म्हणते, हां मी आलेच, असं सांगून उठून ती आतमध्ये जाते. आणि इतक्यातच इकडं आता ज्योतिराव बाहेर पडलेले असतात आणि सगुणावला म्हणतात, आऊ चल. तर तेव्हा इकडं सावित्रीमाई खोलीमध्ये त्यांना हुडकत असते. आणि तेवढ्यातच मित्रांनो इकडे बाहेर टांग्याचा आवाज येतो आणि सावित्रीमाईला सुद्धा आवाज आल्यानंतर ती लगेचच धावत बाहेर येते. आणि टांगा बघितल्यानंतर सगळ्यांना आश्चर्यच वाटतं,
तर तो टांगेवाला म्हणतो, फादर जॉन साहेबांनी तुमच्यासाठी टांगा पाठवलाय. आणि ते बघितल्यानंतर सगुणाव तर खूप खुश होते आणि म्हणते, दादा पाहिलं का लेकाचं कौतुक, फादर जॉननी नुसतं बोलावलं नाही, पोरासाठी टांगा पाठवलाय. आणि ते बघितल्यानंतर दादांची काळजी तर अजून वाढते. आणि त्यानंतर आता सगुणाव आणि ज्योतिराव दोघे सुद्धा टांग्यामध्ये बसतात आणि तिथून निघून जातात. तर त्यानंतर आता दादा आतमध्ये येतात. तेव्हा ज्योतिरावांची आई विचारते, गेला का ज्योती? तर तेव्हा दादा सांगतात, वय बसला टांग्यात. तर तेव्हा सावित्रीमाई येते आणि म्हणते, अगोबाई म्हणजे आता टांग्याचा जो आवाज आला तो यांना घ्यायला आला होता. तर तेव्हा दादा म्हणतात, सुनबाई मला काय हे समज पटलेलं नाही. तो साहेब टांगा पाठवतोय याचा अर्थ काय? आपला ज्योती काय एवढा मोठा लागून गेला का त्याच्यासाठी टांगा पाठवायला? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अवा असं काय, केवढं शिकलेत ते? आणि म्हणतात, सुनबाई मला यात काळं बेरं वाटतं. या आवळा देऊन कवळा काढणारी माणसं आहेत ती, काय भलतं होऊ नये. आणि असं आता दादांनी बोलल्यानंतर या दोघांची काळजी तर जास्तच वाढते आणि सावित्रीमाई तर बाहेरच धावत जाते. आणि बाहेर जाऊन बघते तर टांगा निघून गेलेला असतो. आणि आता इकडं टांगा पेठेमधून चाललेला असतो. तर तेव्हा एक गावकरी मागे बघतो आणि म्हणतो, टांग्यातून कोण चाललंय? तर त्यांच्या शेजारी राजाराम उभे असतात. आणि ज्योतिरावांना बघितल्यानंतर राजाराम म्हणतात, ज्योती? आणि तेव्हाच मित्रांनो आता गंगाधर पंत तिथून चाललेले असतात आणि बरोबर त्यांच्या समोर येऊन टांगा थांबतो. आणि ते दृश्य बघितल्यानंतर सर्व गावकरी अवाकच होतात आणि ते बघत राहतात. तर आता गंगाधर शास्त्री त्या टांग्यावाल्याला विचारतात, काय रे, कोणाचा हा टांगा? तर तेव्हा तो टांगेवाला म्हणतो, फादर जॉन साहेबांनी पाठवलाय. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, आणि कोणाला पाठवलाय याला? तर तेव्हा तो टांगेवाला म्हणतो, ज्योतिराव फुलेंना पाठवलाय. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, तरीच म्हटलं टांगा 4 बोटं राधांतरित का चाललाय? तर तेव्हा टांग्यामधून ज्योतिराव म्हणतात, हो मीच आहे. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, मला वाटलं सूर्यनारायणाचा रथ आला की काय सकाळी सकाळी. तर तेव्हा सगुणाव म्हणते, रे बाबा चल लवकर, आधीच उशीर होतोय. आणि असं सगुणावने म्हटल्यानंतर आता टांगा पुढे चालू लागतो आणि गंगाधर शास्त्री वाटेतून बाजूला सरकतात. आणि त्यानंतर म्हणतात, त्या फादरला वेळ तर लागलं नाही ना? शूद्रांना जर टांग्याची सवय झाली तर त्यांची पावलं जमिनीवरती राहतील का? आणि म्हणतात, परंतु विनायका, त्या फादरने ज्योत्याला का बोलवलं असेल, तेही एवढ्या सन्मानाने? तर तेव्हा विनायक म्हणतो, त्या इंग्रजांना अशा धर्मबुडव्यांचं कौतुक असतंच, त्यांना शिकवायचं, पडवायचं आणि आपल्या अंगावरती सोडायचं. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, आपल्या धर्मचाऱ्यांच्या वरती भुंकायचं आणि त्या फादरकडे जाताना गोंडा घोळत जायचं. असे असतात समाजकंटक. पण एक नक्की, काहीतरी शिजतंय. आणि इकडं आता घरामध्ये सर्वजण कामात असतात. इतक्यातच आता राजाराम तिथं धावत धावत येतात आणि म्हणतात, पार्वती पार्वती. तर तेव्हा पार्वती म्हणते, अव आज लवकर आटपलं पुण्यातलं वाटप. तर तेव्हा राजाराम सांगतात, अगं पार्वती, पण ज्योती आता टांग्यातनं गेलाय. तर तेव्हा पार्वती सांगते, वय टांगा आला होता आणि तात्यासाहेब त्यातून बसून गेलं बी. तर राजाराम सांगतात, वय पेठेत साठेंच्या दुकानामोरं टांगा त्या गंगाधर पंतांना आडवा गेला आणि गंगाधर पंतांनी ज्योतीला टांग्यात बघितलंय. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर आता सगळ्यांनाच खूप भीती वाटू लागते. तर तेव्हा राजाराम म्हणतात, ज्योती फादरच्या टांग्यात. आता याचा नेमका अर्थ पंत कसं लावतात काय माहिती. तेव्हा सावित्रीमाई विचारते, म्हणजे हे जायला आणि शास्त्रींनी बघायला एकच गाठ पडली वय? आणि म्हणते, जे नको होतं तेच शास्त्रींच्या समोर आलं. तर तेव्हा आता ज्योतिरावांची आई चिडते आणि म्हणते, अगं पण त्यानं जायचंच कशाला, आणि तो निघाला तर आपण मोडता घालायचं नवं. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, मी अंगणात गेले होते सासूबाई. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, पण तवा टांगा अर्ध्या वाटेत पोचला पण होता. आणि पार्वती आणि राजारामांच्याकडे बघून म्हणते, हे बघ, ही अशी चिमूट असायला पाहिजे. राजाराम फुलं घालून आला तवर पारूनं घरातली सगळी झाकडाक करून ठेवली. आता राजारामाची न्यारी झाली की पारू जाईल मळ्यात आणि तुम्ही जा त्या फादरकडं. काय देणार आहे त्यो? आणि असं बी त्यानं कुठल्या भावनेनं बोलावलंय कोणाच ठाऊक. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, तुम्ही नका काळजी करू सासूबाई, माझा मालकांवर सौतापेक्षा जास्त विश्वास आहे. तर ज्योतिरावांची आई परत म्हणते, पण जायची गरजच काय होती त्याला. आणि त्यानंतर आता सावित्रीमाई परत कामाला लागते आणि तिखट मिठाचा डबा जो असतो तो उचलून ठेवायला जाते आणि तो डबा हातातून पडतो आणि त्यातलं सगळं काही सांडतं. आणि ते बघितल्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसतो. तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, विश्वास कधी हातातून निसटल सांगता यायचं नाही.
आणि तेव्हा आता सावित्रीमाईला सुद्धा आता काळजी वाटू लागते. तर पार्वती लगेचच पुढे येते आणि म्हणते, अहो जाऊबाई सरा बाजूला, असं म्हणून ती सगळी काही आवरावर करू लागते. आणि तेवढ्यातच मित्रांनो आता इकडं ज्योतिराव आणि सगुणाव आता फादर जॉनकडे पोहोचतात. तर तेव्हा आता फादर जॉन ज्योतिरावांना वेलकम करू लागतात. म्हणतात, वेलकम वेलकम माय डिअर ज्योती. आणि त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर एकट्याची ओळख करून देत म्हणतात, सो धिस इज सिबिस्ताल, व्हेरी व्हेरी पॉप्युलर गाईज. तर तेव्हा ते सुद्धा ज्योतिरावांना गुड मॉर्निंग करतात. तर तेव्हा ज्योतिराव तर खालून वरपर्यंत त्यांच्याकडे बघत असतात आणि त्यानंतर हात जोडून त्यांना नमस्कार करतात. तेव्हा आता फादर जॉन म्हणतात, सो सगुना एंड सबिस्तान, आप लोग बाहर खड़े रहिए और मैं जब तक ऑर्डर ना दूँ आप किसी को भी आत एक्सेप्ट नहीं करेंगे. अँड दॅट इज माय ऑर्डर, बी केअरफुल. नाव जस्ट गो प्लीज. तर तेव्हा ते सबिस्तान नसतात ते येस फादर असं म्हणतात. आणि सगुणाऊ ज्योतिरावांना म्हणते, ज्योती आवर बाबा पटकन. आणि त्यानंतर ते दोघेसुद्धा आता बाहेर जातात. तर तेव्हा फादर जॉन ज्योतिरावांना हॅव अ सीट डाऊन ज्योती असं म्हणतात. आणि ज्योतिरावांना तर अजून या सगळ्याचा अर्थ काही समजतच नसतो आणि तरीसुद्धा आता ते बसतात. तेव्हा फादर जॉन म्हणतात, टेक युअर ॲथिलेशन टू यू, यू विन द असेंब्ली अँड पीपल कॅम टू नाव युअर स्टडी अँड डीप थिंकिंग, वंडरफुल, वाव, असं म्हणून ते आता ज्योतिरावांची तारीफ करतात. तर तेव्हा ज्योतिराव सुद्धा थँक्यू असं त्यांना म्हणतात. तर फादर जॉन पुढं म्हणतात, तुमने कुछ हिंदुइज्म की कड़वी सच्चाई को सामने रखा. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, दॅट वॉज नेसेसरी फादर, अदरवाईज आय वुड हॅव बीन पनिश्ड, आय डिफेंडेड मायसेल्फ. आणि त्यानंतर म्हणतात, फादर तुम्ही मला बोलवलंय ते फक्त कौतुक करण्यासाठी नाही. तर तेव्हा फादर जॉन म्हणतात, ओ व्हेरी स्मार्ट बॉय, आय लाईक इट. तर तेव्हा आता ज्योतिराव विचारतात, पण काय आहे तुमच्या मनात? तर तेव्हा फादर जॉन म्हणतात, ज्योती यू डू नॉट मिसअंडरस्टँड, आपको बहुत तकलीफ दी और आगे भी तकलीफ होगी और आपके जैसा इंटेलिजेंस इंसान की इंसल्ट होती है, तो आपको ये अपना हिंदुइज्म, आपको ये अपना मजहब छोड़ देना चाहिए और क्रिस्ती हो जाओ. आपको भी आकाश में से गॉड वेलकम करेगा और आपका भला होगा. आपके पास सब कुछ होगा, जॉब, मनी, स्टेटस, एवरीथिंग, और कंपनी सरकार के तरफ से आपको बहुत फायदा होगा. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता ज्योतिरावांना तर धक्काच बसलेला असतो. आणि त्यानंतर आता फादर जॉन उठतात आणि एका ग्लासमध्ये दारू घेतात आणि काहीतरी गोड खायला घेतात आणि ज्योतिरावांच्या समोर ठेवतात. आणि त्यानंतर ज्योतिरावांना म्हणतात, ये वाईन और केक खा लो, ये आपके लिए गॉड गिफ्ट है. तर तेव्हा चक्क मित्रांनो आता ज्योतिराव जे असतात तो ग्लास उचलतात आणि त्या ब्रेडमधले 2 पीस आपल्या हातात घेतात आणि फादर जॉनना म्हणतात, फादर तुम्ही मला कम्युनियन ब्रेड देताय, ज्याला तुमच्या महान येशूचं प्रतिकात्मक शरीर मानलं जातं. तर तेव्हा फादर जॉन म्हणतात, येस माय डिअर सन, ये वाइन अँड ये ब्रेड खाया तो आप येशू के सन हो जाओगे. दिस इज माय रिक्वेस्ट, आप ये पी लो. तर तेव्हा आता ज्योतिराव तर त्या ब्रेडकडे आणि ग्लासकडे बघतच राहतात. तर तेव्हा आता फादर जॉन विचारतात, ज्योती आर यू इंटरेस्टेड विथ माय ऑफर, लेट मी नाव, दिस इज अ व्हेरी वंडरफुल इन युअर लाईफ. तर इकडे मात्र बाहेर सगुणाव आता वैतागते आणि आतमध्ये चाललेली असते. तर तेव्हा ते सेबॅस्टियन असतात ते सगुणावला अडवतात आणि म्हणतात, आत नाही जाता येणार काकू. तर तेव्हा सगुणाव विचारते का, आणि तिचं जरासं लक्ष समोर जातं. तर तेव्हा ज्योतिरावांच्या हातामध्ये ब्रेड आणि वाईन दिसल्यानंतर तिला धक्काच बसतो आणि ती म्हणते, काय करायला लावताय माझ्या पोराला. आणि तिथूनच ज्योतिरावांना हाक मारू लागते, म्हणते, ज्योती, अरे ज्योती. आणि तेव्हा ज्योतिराव तर हातामध्ये ग्लास आणि तो ब्रेड घेऊनच मागे वळून बघतात. तर तेव्हा सगुणाव म्हणते, अरे ज्योती काय करतोयस. आणि ती खूप घाबरते आणि म्हणते, जाऊ दे बाबा मला. तर तेव्हा तो सेबॅस्टियन हातच आडवा करतो आणि म्हणतो, थांबा, नाही जाता येणार. तर तेव्हा सगुणाव म्हणते, अरे असं काय करतोयस, हातात वाईनचा ग्लास आहे आणि पाव आहे, हे पिऊन काय करतात हे मला माहिती आहे. आणि असं बोलून ती खूप घाबरते आणि म्हणते, अरे ज्योती. आणि म्हणते, फादर, अरे ये ज्योती बाळा, असं ती बोलत असते. तर तेव्हा मित्रांनो आता फादर जॉन उठतात आणि जो पडदा असतो तो बंद करून घेतात. तर तेव्हा सगुणाव तर अजून जास्त घाबरते, म्हणते, ज्योती, फादर जॉन.
आणि म्हणते देवा आता दादाला सांगितलं पाहिजे. आणि म्हणते फादर अगोबाई माझा ज्योती असं म्हणून ती दादा असं ओरडते आणि तिथून लगेचच निघून जाते. आणि इकडे आता फादर जॉन परत आता ज्योतिरावांच्या समोर येऊन बसतात आणि म्हणतात सेबेस्टियन भी तुम्हारे जैसा हिंदू ही था, लेकिन उसका हमेशा इंसल्ट किया गया और इसका जीना मुश्किल हो गया था और उसको आपके मंदिर में एंट्री नहीं थी और रिवर का पानी भी पीने के लिए नहीं देते थे. तुम्हारे धर्म में उसकी कोई भी कदर नहीं थी, इसीलिए उसको कन्वर्ट होना पड़ा. अभी वो गॉड के साथ है. ही इज़ वेरी हैप्पी. अभी उसको रिस्पेक्ट है, डिग्निटी है. आणि म्हणतात ज्योति इससे ज़्यादा तुमको मिल सकती है. ऑफिसर, बंगलो, बग्गी, नौकर चाकर सब कुछ मिल सकता है. क्या ये मेरा ऑफर एक्सेप्ट करोगे? आणि म्हणतात माय डिअर ज्योति नॉट वेरी. टेक योर टाइम एंड टेक वन सिप वाइन, फिर एक बाइट ब्रेड का खाना. और ये ब्रेड गॉड की बॉडी है. याद रखो ब्रेड मतलब स्वीट गॉड के एक एक बॉडी का गिफ्ट है. ओके यू हैव टू ईट. आप खाओ तब तक मैं तुम्हारे लिए गॉड से प्रार्थना करता हूँ. तेव्हा मित्रांनो ज्योतिराव अजूनसुद्धा वेगळाच विचार करत असतात आणि तेव्हा आता फादर जॉन तर प्रार्थना करायला सुरुवात करतात आणि ज्योतिराव आता त्यांच्याकडे बघतात. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सगुणव आता घरी धावत धावत येते आणि दादांना म्हणते अरे दादा तू चल माझ्याबरोबर, तू ज्योतीला थांबव. तर तेव्हा सावित्रीमाई विचारते तुम्ही काय बोलताय आऊ. आणि तेव्हा आता सगुणावने जे काही बघितलेलं असतं ते सगळं आता या दोघांना ती सांगते. तर तेव्हा आता ज्योतिरावांची आई जास्तच चिडते आणि सावित्रीमाईला म्हणते आणि या समजाला तूच जबाबदार असशील. या घराचा सत्यानाश झाला ना तर तो तुझ्यामुळे होईल. ही ईट तुझ्यामुळे आली ना तर तुला कधीच माफ करणार नाही मी, असं म्हणून सावित्रीमाईवरती चिडचिड करत असते. आणि तेव्हा सावित्रीमाई तर धक्क्याने खालीच बसते. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते ज्योती जर बाटला असेल तर समत्या घरालाच बाट लागल नवं, असं म्हणून ती खूप काळजी करत असते. आणि आता सावित्रीमाईला सुद्धा धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो आजच्या पुरते एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.